Hello friend, I take simple proof of indices chapter to prove that a raised to 0 equal to 1. Right? आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की a raised to 0 equal to 1 हा 1 हा 1 आहे. हा कसा आहे या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. राईट बघा या ठिकाणी की आता यांची जागा कुठे आहे आपल्याला बघायचं आहे. तर a raised to 0 हा लेफ्ट हँड साइडला आहे आणि 1 हा राईट हँड साइडला आहे. राईट लिहा पहिले लेफ्ट हँड साइड इक्वल टू a raised to 0. आता हा 0 म्हणजे काय की कोणत्याही सेम नंबरने सबट्रॅक्ट केल्यावर येणारी व्हॅल्यू म्हणजे काय 0 आहे. राईट बघा या ठिकाणी आता कोणताही नंबर घ्या. आपण 2 - 2 केलं 0 येणारच आहे. 1 - 1 केलं आन्सर काय मिळते 0 येते. राईट 4 - 4 केला आन्सर काय येते 0 येते. कोणताही सेम नंबर आपण घेतला तर त्याची व्हॅल्यू 0 येते सबट्रॅक्ट केल्यावर. काय केल्यावर सबट्रॅक्ट केल्यावर. बघा या ठिकाणी आता मी घेतो काय इक्वल टू a रेस टू 2 - 2 मी घेतला. तुम्ही इथं 1 - 1 घेऊ शकाल, 4 - 4 तुम्ही घेऊ शकाल, नो प्रॉब्लेम दॅट. आता बघा आपल्याला काय करायचं आता हा फॉर्म्युला आहे. एक काय फॉर्म्युला आहे की a रेस टू m मायनस n इक्वल टू a रेस टू m अपॉन a रेस टू n. हा अपॉन का आला इकडे मायनस आहे म्हणून अपॉन आला. अपॉनचं मिनिंग म्हणजे काय इकडे आला मायनस तर आला या ठिकाणी अपॉन. राईट m पॉझिटिव्ह n पॉझिटिव्ह हा जोडणार आहे. हा काय मायनस जोडणार आहे. तर बघा या ठिकाणी इथं हे आपला m काय 2 n काय 2 हा जोडणारा. राईट म्हणजे काय मायनस. तर बघा या ठिकाणी की a रेस टू m मायनस n इक्वल टू a रेस टू m अपॉन a रेस टू n हा फॉर्म्युला आहे. मग इकडे हा m म्हणजे काय आपला 2 मायनसचा मायनस n म्हणजे काय या ठिकाणी 2. इथं 2 दोघे पॉझिटिव्ह मायनस आहे तो या ठिकाणी अपॉनला. तर बघा या ठिकाणी a रेस टू 2 मायनस आहे अपॉन पुन्हा आता काय करा आपण खाली करायचंय की परत असणार a रेस टू काय 2 युजिंग फॉर्म्युला a रेस टू m मायनस n इक्वल टू a रेस टू m अपॉन a रेस टू n. ओके आता इथं दोघी सेम आहे कट उरला काय 1 म्हणजे काय लेफ्ट हँड साइड इक्वल टू 1. 1 कुठे आपला राईट हँड साइडला आहे तर LHS इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. ओके लेट अस कॉल याचा प्रूफ हिअर मीन्स दॅट आपण प्रूफ केलं काय की a रेस टू 0 इक्वल टू 1 आपण या ठिकाणी प्रूफ केलं. राईट ओके